शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये 25% राखीव जागांवर प्रवेश देण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठीच्या प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा शुक्रवारी दिनांक 9 जानेवारीपासून सुरू करण्यात आला आहे। या पहिल्या टप्प्यात आरटीई 25% प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगानं विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळांची ऑनलाईन नोंदणी तसंच शाळा पडताळणी करण्यासाठी संबंधित संकेतस्थळावरील लिंक कार्यान्वित करण्यात आली आहे। शाळा पडताळणी करताना विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून बंद करण्यात आलेल्या शाळा, अल्पसंख्याक दर्जा प्राप्त झालेल्या शाळा, अनधिकृत शाळा तसंच स्थलांतरित झालेल्या शाळा या आरटीई कायद्यानुसार 25% प्रवेशासाठी शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये प्रविष्ट करण्यात येणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आलेत। तसंच शाळांना ज्या शिक्षण मंडळाची मान्यता आहे तेच मंडळ शाळेनं नोंदणी करताना निवडलं आहे का याची काटेकोर तपासणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्यात। कोणत्याही प्रकारची चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती नोंदवली जाणार नाही याची खबरदारी घेणं आवश्यक आहे। दिनांक 9 जानेवारी ते 19 जानेवारी 2026 या कालावधीत सर्व विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळांनी आपली नोंदणी आणि शाळा पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करावी असे निर्देश शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद ठाणे बाळासाहेब राक्षे यांनी दिले। या संदर्भातील सूचना सर्व महापालिकांचे शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी तसंच पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून आरटीई प्रवेश प्रक्रिया पारदर्शक, अचूक आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानं कार्य करावं असंही आवाहन करण्यात आलं। आरटीई 25% प्रवेश प्रक्रिया ही समाजातील दुर्बल घटकातील बालकांना दर्जेदार शिक्षण आणि समान संधी मिळवण्यासाठी राबवण्यात येते। संबंधित शाळा प्रशासनानं याबाबत गांभीर्यानं दिलेल्या वेळेत कार्यवाही करावी असंही शिक्षण विभागामार्फत स्पष्ट करण्यात आलं आहे।